हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. मार्गीने येऊ घातलेल्या 2021च्या प्रिलिमच्या धर्तीवर जी UPSC प्रिलिम 21 बीटची सिरीज चालू केली आहे. त्या सिरीजमध्ये आज आपण नवीन 21 पॉलिटी रिलेटेड बीट्स घेऊन आज चर्चा करणार आहोत. तर आजची आपली पहिली बीट्स ही सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा या संदर्भात आहे. तर सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ लोकसभेचा तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांची अपॉइंटमेंट ही लोकसभेचे स्पीकर करत असल्याचं पाहायला मिळतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ लोकसभा त्यांची अपॉइंटमेंट ही लोकसभेचे स्पीकर करतात आणि ती जी आपली कॅबिनेट सेक्रेटरी दर्जाची रँक आहे. त्यामुळे सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभेचा विचार करताना त्यांची रँक ही कॅबिनेट सेक्रेटरीच्या दर्जाची असते. त्यांची रोल काय किंवा त्यांची भूमिका काय, तर ॲसिस्ट टू प्रिसाइडिंग ऑफिसर, जे लोकसभेचे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांना ॲसिस्ट करणे, जो सदनाचा एकंदरीत जो व्यवहार आहे त्याच्या संदर्भातले जे रेकॉर्ड आहेत ते रेकॉर्डचं कस्टडियन ऑफ रेकॉर्ड्स ऑफ हाऊस. त्याचप्रमाणे ऑल नोटीस अंडर द रूल्स आर ॲड्रेस हिम, म्हणजे जो काही त्या सदनाने ज्या काही रेकॉर्ड असतील किंवा नोटीस असतील त्या सर्व ॲड्रेस करण्याचं काम हे सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभा करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आपली पुढची 2 नंबरची बीट ही नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल संदर्भात आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल हा कॉन्स्टिट्यूट सेक्शन 410 कंपनी ॲक्ट 2013ने स्थापन केला जातो. म्हणजे सेक्शन 410 कंपनी ॲक्ट 2013 नुसार नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलचे गठन करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये ॲपिलेट ट्रायब्युनल आहे, तर ते कोणत्या केसेस हेअरिंग करत असेल तर प्रथमदर्शनी ते इन सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड्स ऑफ इंडियाच्या, त्याचप्रमाणे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांनी दिलेल्या निकालावर च्या नंतरनं या ट्रायब्युनलकडं खऱ्या अर्थानं केसेस जात असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं या नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने दिलेल्या निकालावर देखील आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येऊ शकतं. त्यासाठी 45 दिवसाच्या आत तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातली तक्रार दाखल करणं गरजेचं ठरतं. या नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलचे जे चेअरपर्सन आहेत त्यांचा दर्जा किंवा ते सर्वोच्च न्यायालयाचे एकतर न्यायाधीश असावेत किंवा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट अशा दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक ही चेअरपर्सन म्हणून नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरनं जे ज्युडिशियल मेंबर असतात या ट्रायब्युनलवर त्यांची नेमणूक करताना चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या सल्ल्यानुसार किंवा त्यांच्याशी कन्सल्टेशन करून हायकोर्टाचे जजेस किंवा ज्युडिशियल मेंबर ऑफ ट्रायब्युनल हे त्यामध्ये नेमणूक केली जात असल्याचं पाहायला मिळतं. टेक्निकल मेंबरचा जर विचार करायला गेलं तर ज्यांना लॉ, इंडस्ट्री, फायनान्स, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे अशा व्यक्तीला त्या क्षेत्रात स्पेशल नॉलेज आणि एक्सपिरियन्स असेल तर त्याची टेक्निकल मेंबर म्हणून नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलवर नियुक्ती होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आपली 3 नंबरची बीट ही अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967 संदर्भात आहे. जो अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट 1987 आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं ॲक्टिव्हिटीज ॲक्शन रिलेटेड टू सेसेशन ऑर डिसेशन ऑफ टेरिटरी, भारताच्या टेरिटरीचं सेसेशन किंवा सेसेशन करण्याच्या संदर्भातल्या ज्या काही कृती किंवा ॲक्टिव्हिटी असतील, त्याचबरोबर 2004मध्ये त्यामध्ये टेररिस्ट ॲक्ट याचा देखील समावेश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरनं या अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967 नुसार ज्या पॉवर मिळत आहेत त्या ॲब्सोल्यूट पॉवर ह्या केंद्र शासनाला असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये तो इंडियन नागरिक असो किंवा फॉरेनर नागरिक असो त्या दोघांवर देखील या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. डेथ पेनल्टी, लाईफ इम्प्रिझनमेंट यांसारख्या हायेस्ट लेवलच्या पनिशमेंट या कायद्यामध्ये समाविष्ट असल्याचं पाहायला मिळतं. 2019 साली या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात येऊन त्यामध्ये इंडिव्हिज्युअल ॲज अ टेररिस्ट असं देखील गणलं जाणार आहे. यापूर्वी संघटनेला टेररिस्ट म्हणून गणलं जायचं, पण आता इंडिव्हिज्युअलची देखील गणना ही टेररिस्ट म्हणून केली जाणार आहे. त्यानंतरनं 4 नंबरची आपली बीट ही संघ कॉन्स्टिट्युएन्सी सिक्कीम संदर्भात आहे. तर ही संघ कॉन्स्टिट्युएन्सी 32 नंबरची संघ कॉन्स्टिट्युएन्सी आहे सिक्कीमची. ती त्या कॉन्स्टिट्युएन्सीला कसल्याही प्रकारचा जॉग्राफिकल एरिया नाही आहे. ती
होल आसामच्या संदर्भात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जे मतदान करण्याचे अधिकार आहेत ते केवळ मॉनिस्टिक कम्युनिटीला असल्याचं पाहायला मिळतं आणि ही प्राधान्यानं मॉनिस्टिक कम्युनिटी संदर्भातच रिझर्व्ह सीट असल्याची देखील असल्याचे तरतूद ही त्यामध्ये करण्यात आलेली आहे। संघ सीट प्रोव्हाइड ह्या सीटचं प्रोव्हिजन आपल्या घटनेत जर पाहिलं तर जो आपला सिक्कीम संदर्भातला आर्टिकल 371F आहे त्यामध्ये ह्या संघ कॉन्स्टिट्युएन्सी संदर्भातले तरतुदी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानुसार यांच्यासाठी विभक्त अशा कॉन्स्टिट्युएन्सी देण्यात आलेली आहे। इट इज ओनली वन इट्स काइंड्स ऑफ कॉन्स्टिट्युएन्सी इन कंट्री रिझर्व फॉर मॉनेस्टिक कम्युनिटी, नो जिओग्राफिकल बाउंड्री, इन टेंजिबल सीट फेअर ओनली मॉंग कंटेस्ट अँड वोट अशा पद्धतीच्या तरतुदी ह्या 2032 कॉन्स्टिट्युएन्सी आहे जी सिक्कीमची त्या संदर्भात असल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर 5 नंबरची आपली बीट ही सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन संदर्भात आहे। ह्या सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनचे गठीत करण्यात आला तो अंडर द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005च्या राईट टू इन्फॉर्मेशन कायद्यानुसार सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन हा गठीत करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्रायमरी जे ऑल सेंट्रल पब्लिक अथॉरिटी आहेत त्यांच्या संदर्भातलं ज्युरिडिक्शन हे यांच्या अंडर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर त्याचबरोबर नॉट मोर दॅन 10 इन्फॉर्मेशन कमिशनर यांच्या एकंदरीतच सदस्य संख्या अशा असून त्यानुसार सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन हे स्थापित केलं जातं। त्यांची जी अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंट संदर्भात उच्चस्तरीय एक समिती गठीत केली जाते। त्यामध्ये त्या कमिटीचे हेड हे भारताचे पंतप्रधान असतात, त्याचबरोबर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि युनियन कॅबिनेटमधले ज्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी किंवा PM नॉमिनेट केलं आहे अशा व्यक्तींची मिळून ही सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनवरच्या नेमणुका अपॉइंटमेंट करण्यासंदर्भातली बॉडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। RTI अमेंडमेंट ॲक्ट 2019 या RTI ॲक्टमध्ये 2019मध्ये जी सुधारणा करण्यात आली त्यानुसार जे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर किंवा इन्फॉर्मेशनल कमिशनर असणार आहेत त्यांच्या शॅल होल्ड ऑफिस फॉर सच अ टर्म प्रिस्क्राईब बाय सेंट्रल गव्हर्नमेंट। सेंट्रल गव्हर्नमेंटने निर्धारित केलेल्या त्यांना निर्धारित केलेली जी टर्म्स असेल तेवढ्याच कालखंडासाठी ते त्या सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनच्या पदावर कार्यरत राहू शकतात। त्यानंतर त्यांचे सॅलरी अलाउन्सेस किंवा सर्व्हिस कंडिशन आहेत हे देखील सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवणार आहेत। ह्यात सेंट्रल गव्हर्नमेंट हे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट संदर्भात नाही तर स्टेट गव्हर्नमेंट स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आहेत त्यांच्या संदर्भातल्या देखील तरतुदी करणार आहे। हे बदल हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012चा जो फोक्सा कायदा आहे त्याची आपण या ठिकाणी 6वी बीट म्हणून आपण माहिती घेणार आहोत। तर यामध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर ऑफेन्स ऑफ सेक्शुअल असॉल्ट, सेक्शुअल हॅरेसमेंट अँड पोर्नोग्राफी यापासून चिल्ड्रनचं संरक्षण करणं या अनुषंगाने आलेला हा कायदा आहे। तर या कायद्यामध्ये जे चाइल्ड कुणाला म्हटलं जावं या संदर्भातली जी तरतूद आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। ती 18 इयर्स ऑफ एज एनी पर्सन बिलो द 18 इयर ऑफ एज 18 वर्षाखालील कोणताही व्यक्ती हा त्या कायद्यानुसार बालक म्हणून संबोधला जाणार आहे। त्यानंतरनं डिफरंट सेक्शुअल ॲब्यूजचे त्यांनी वेगवेगळे प्रकार केलेले आहेत। त्यामध्ये पेनिट्रेटिव्ह, नॉन पेनिट्रेटिव्ह असॉल्ट ॲज वेल ॲज सेक्शुअल हॅरेसमेंट अँड पोर्नोग्राफी या संदर्भातल्या तरतुदी देखील या कायद्यामध्ये आल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या कायद्यानुसार बालकांच्या लैंगिक अत्याचारासंदर्भातल्या ज्या काही खटले असतील ते 1 वर्षाच्या आत त्याचा निपटारा करणं हे देखील या कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेलं आहे। 2019ला या कायद्यामध्ये जे काही संभावित बदल केले किंवा जे बदल झाले त्यानुसार ज्या पनिशमेंट होत्या त्या स्ट्रिंजंट करण्यात आल्या असून डेथ पेनल्टीपर्यंतच्या शिक्षेचा त्यामध्ये अंतर्भाव करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यानंतरनं आपली 7 नंबरची बीट ही कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019च्या ग्राहक संरक्षण अधिनियमासंदर्भातली ही बातमी आहे बीट आहे। तर यामध्ये जो 1986चा पूर्वीचा कायदा आहे तो रिपेल करून हा नवीन कायदा आल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये प्रथमदर्शनीची महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे क्रिएशन ऑफ सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲथॉरिटी। सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲथॉरिटी जी निर्माण करण्यात आली आहे त्यानुसार
डायरेक्टर जनरल ऑफ इन्व्हेस्टिगेशनची नियुक्ती केली जाणार असून तो प्रमोट, प्रोटेक्ट आणि इन्हान्स द राईट ऑफ कन्झ्युमर हे करणार आहे. त्या संदर्भातलं ॲसिस्टन्स हा डायरेक्टर जनरल ऑफ इन्व्हेस्टिगेशन हा या सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीला देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये प्रामुख्यानं कन्झ्युमरच्या 6 राईट हे कन्झ्युमरला प्रोव्हाइड करण्यात आले आहे. यानुसार प्रोटेक्ट अगेन्स्ट हजार्डस ते गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील त्यापासूनचं प्रोटेक्शन असेल. राईट टू इन्फॉर्म, राईट टू ॲश्युअर जे ॲसेस व्हरायटी ऑफ गुड तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे राईट टू हर्ड तुम्हाला ऐकून घेतलं पाहिजे. त्यानंतर राईट टू सीक रिड्रेसल तुमच्या ज्या शंका आहेत त्याचं रिड्रेसल झालं पाहिजे. आणि 6 नंबर राईट टू कन्झ्युमर अवेअरनेस कन्झ्युमरचं अवेअरनेस करण्याच्या दृष्टीनं त्यांचे हक्क या अनुषंगाने हे 6 राईट त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जे ज्युरिडिक्शन आहे त्याची लिमिट देखील त्याच्या ज्या कॅप होत्या त्या वाढवण्यात आलेल्या आहेत. तर जी डिस्ट्रिक्ट लेवलला आता अप टू 1 कोटीपर्यंतच्या ज्या काही ग्राहकांच्या फसवणुकीच्या किंवा त्या संदर्भातल्या तक्रारी असतील त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्ही जाऊ कन्झ्युमर कोर्टवर जाऊ शकता. स्टेट लेवलचा विचार करायला गेलं तर 1 कोटी ते 10 कोटी आणि नॅशनल लेवलला ॲबो 10 करोड तुम्ही तुमच्या तक्रारी देऊ शकता. त्यानंतर पुढची आपली नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी संदर्भातली बीट आहे. तर यानुसार इट इज अ टेस्टिंग एजन्सी ज्या आपल्या कॉमन इलिजिबिलिटी एक्झामिनेशन होतात त्या एक्झामिनेशन संदर्भातली जे एक्झाम कंडक्ट करायच्या आहेत त्यासाठी ही नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आलेली आहे. प्रामुख्यानं त्या नॉन गॅझेटेड ग्रुप बीच्या पोस्ट आहेत त्यांची भरती करण्याच्या अनुषंगानं हे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आणण्याचं सध्या चर्चा चालू आहे. तर ही सोसायटी रजिस्टर अंडर सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 नुसार ही येणार आहे. आपल्याला विचारलं जातं स्टॅच्युटरी येणार आहे कॉन्स्टिट्युशनल किंवा त्याला कसल्या प्रकारच्या अधिनियमानुसार ते गठीत करण्यात आले. तर नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी ही सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 नुसार स्थापन करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या एजन्सीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहेत. रेल्वे असेल, फायनान्स मिनिस्ट्री असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड किंवा IBPS यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी यामध्ये कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. 12हून अधिक भाषांमध्ये या नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीच्या मार्फत परीक्षा घेण्यासंदर्भातल्या देखील तरतूद आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढची आपली बीट ही कंपॅरिझन ऑफ FPDP अँड प्रपोशनल रिप्रेझेंटेशन या संदर्भात आहे. सध्या इस्रायलची इलेक्शन देखील चालू आहे त्या अनुषंगानं मग FPTP म्हणजे काय किंवा प्रपोशनल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय किंवा यांच्यातील तुलनात्मक फरक काय हा आपण या बीटच्या माध्यमातून पाहणार आहोत. जी FPTP आहे त्यामध्ये संपूर्ण कंट्री विविध कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मतदारसंघामध्ये विभागली जाते. मात्र प्रपोशनल रिप्रेझेंटेशनमध्ये अखंड कंट्री हाच मतदारसंघ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जो FPTPमध्ये प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधीची नेमणूक केली जाते. तर प्रपोशनल रिप्रेझेंटेशनमध्ये असा मतदारसंघातनं एक नाही तर संपूर्ण मतदारसंघातनं मोर दॅन 1 रिप्रेझेंटेटिव्ह हा इलेक्ट केला जात असल्याचं पाहायला मिळतं. जे FPTP आहे त्यामध्ये जो मतदान करणारा मतदार आहे तो उमेदवाराला मतदान करतो म्हणजे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मतदान करतो. तर प्रपोशनल रिप्रेझेंटेशनमध्ये जो मतदान करणार आहे तो विशिष्ट अशा पक्षाला पार्टीला मतदान करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर FPTPमध्ये मतदान जरी तुम्हाला कमी झालं असलं तरी तुमची सीट जास्त येण्याची शक्यता ही FPTPमध्ये असते. मात्र प्रपोशनल रिप्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला जे मतांचं पर्सेंटेज आहे त्या प्रमाणातच सीट मिळत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं जो कॅन्डिडेट विजयी होतो त्याला FPTPमध्ये मॅजॉरिटी वोट मिळणं म्हणजे 50%हून अधिक वोट मिळणं असं काही बंधनकारक नसतं. ते तुलनात्मकरित्या एकंदरीतच ज्या संबंधित मतदारसंघात जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या तुलनेमध्ये अधिक मत असलेल्याला त्या ठिकाणी निवडून आलं जातं. पण प्रपोशनल रिप्रेझेंटेशनमधील मतदानाचा जर विचार केला गेलं कॅन्डिडेट हू विन द इलेक्शन गेट्स मेजॉरिटी ऑफ वोट्स त्याला मेजॉरिटी ऑफ वोट्स मिळाले तरच प्रपोशनल रिप्रेझेंटेशनमध्ये व्यक्ती हा विजयी होत असतो. या सिस्टीमचा विचार करायला गेलं तर भारत असेल किंवा UKमध्ये FPTP ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो. तर इस्रायल आणि नेदरलँडसारख्या राष्ट्रामध्ये प्रपोशनल रिप्रेझेंटेशनचा विचार केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढची आपली बीट ही टाईप्स ऑफ एक्झिक्युटिव्ह आहे.
एक्झिक्युटिव्हचे वेगवेगळे प्रकार टाईप्स असतात. मग ते ते पार्लमेंटरी एक्झिक्युटिव्ह आहेत, सेमी प्रेसिडेन्शियल आहेत की प्रेसिडेन्शियल. त्यामध्ये सिस्टीम बेस ही जी आपली एक्झिक्युटिव्हची सिस्टीम आहे ती दोन प्रकारे असते. एक कलेक्टिव्ह लिडरशिप आणि दुसरी इंडिव्हिज्युअल लिडरशिप. इंडिव्हिज्युअल लिडरशिपच्या प्रिन्सिपलवर बेस असलेली पद्धती ही प्रेसिडेन्शियल पद्धत आहे. तर कलेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन संदर्भात असलेली जी पद्धती आहे त्यामध्ये पार्लमेंटरी आणि सेमी प्रेसिडेन्शियल अशा पद्धतीच्या दोन पद्धती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या अनुषंगाने प्रेसिडेन्शियल सिस्टीमचा जर आपण विचार करायला गेलो तर तिथले हेड ऑफ स्टेट किंवा हेड ऑफ गव्हर्नमेंट हे दोन्ही एकच व्यक्ती असतो. आणि त्या तुलनेत जर पार्लमेंटरी किंवा सेमी पार्लमेंटरीच्या विचार करायला गेलं तर तिथे हेड ऑफ स्टेट वेगळा असतो आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट हा वेगळा असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं आपण जर पार्लमेंटरी सिस्टीमचा विचार करायला गेलं तर जे प्रधानमंत्री असतात ते हेड ऑफ गव्हर्नमेंट असल्याचं पाहायला मिळतं. तर हेड ऑफ स्टेट हा संबंधित देशातील संविधान असेल किंवा तिथल्या कन्व्हेन्शनने ज्या व्यक्तीची नेमणूक झाली आहे तो तेथील नॉमिनल हेड असल्याचं किंवा सेरेमोनियल हेड म्हणून हेड ऑफ स्टेट भूमिका पार पाडल्यात असल्याचं पाहायला मिळतं. भारतासंदर्भात किंवा UK संदर्भात विचार करायला गेलं तर UKचे हेड ऑफ स्टेट हे मोनार्च आहेत. तर भारताचे हेड ऑफ स्टेट हे आपण निवडून दिलेले राष्ट्रपती असतात. त्यांचा भूमिका या ठिकाणी केवळ सेरेमोनियल हेड असल्याची देखील पार्लमेंटरी एक्झिक्युटिव्ह सिस्टीममध्ये पाहायला मिळतं. त्यानंतरनं रिस्पॉन्सिबिलिटीचा जर विचार करायला गेलं तर जे प्रधानमंत्री आहेत पार्लमेंटरी सिस्टीममध्ये ते कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू लेजिस्लेशन असतात. तर प्रेसिडेंट हा थेट जनतेतनं नियुक्त केल्यामुळे तो उत्तरदायी लेजिस्लेटरला नसल्याचं पाहायला मिळतं. प्रेसिडेन्शियल सिस्टीममध्ये हेड ऑफ स्टेट आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट असलेला प्रेसिडेंट हा लेजिस्लेटरला उत्तरदायी नसल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढची आपली बीट आहे लॉ कमिशन संदर्भात. आपल्याला विचारलं जातं संबंधित संस्था स्टॅच्युटरी आहे, कॉन्स्टिट्युशनल आहे, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे, कुणी त्याला ते अधिकार दिले. त्या अनुषंगानं आपल्याला लॉ कमिशनबद्दलची प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे. तर ही नॉन कॉन्स्टिट्युशनल नॉन स्टॅच्युटरी बॉडी आहे. ही स्थापित करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑर्डरनुसार ही स्थापन करण्यात आली असून ती एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणून कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. ह्या संस्थेचं काम जर विचार काय असते तर या संस्थेचा कार्याचा विचार जर आपण केला तर रिसर्च इन लॉ, रिव्ह्यू ऑफ द एक्झिस्टिंग लॉ, जे एक्झिस्टिंग लॉ आहेत किंवा त्या कायद्यासंदर्भातले जे संशोधन आहे त्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी लॉ कमिशन हे स्थापन करण्यात आलं असतो. ते त्या अनुषंगानं केंद्र शासनाला विविध बाबींवर सल्ला देत असल्याचं पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे 3 वर्षाचा कालखंड हा लॉ कमिशनला देण्यात आल्याचं पाहायला मिळतं. ब्रिंगिंग रिफॉर्म्स इन जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम किंवा या संदर्भातले जे संशोधन आहे ते देखील ही संस्था पार पाडत असल्याचं पाहायला मिळतं. भारतासंदर्भात जर पहिलं लॉ कमिशन कधी आलं या संदर्भात जर विचार करायला गेलं तर ब्रिटिश राजमध्ये 1834मध्ये चार्टर्ड ॲक्ट 1833 अनुसार ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरनं पुढचं आपली बीट ही कॉन्स्टिट्यूशन संदर्भात. ह्या वर्षी आपल्याला आलं होतं की कॉन्स्टिट्यूशनची गरज काय किंवा कॉन्स्टिट्यूशन काय करतं. तर लिमिटेशन ऑफ द पॉवर ऑफ द गव्हर्नमेंट असं आपण त्याचं उत्तर ह्या वर्षीच्या बीटमध्ये होतं. पण ते सोडून कॉन्स्टिट्यूशनचं बाकीची गरज काय तर सर्वप्रथम ते स्पेसिफिकेशन ऑफ डिसिजन मेकिंग पॉवर. डिसिजन मेकिंग पॉवर कुणाला किती आहे त्याचं स्पेसिफिकेशन करण्याचं काम ही कॉन्स्टिट्यूशन करते. त्यानंतर ॲलो द कोऑर्डिनेशन अँड ॲश्युरन्स. त्या विविध यंत्रणा आहेत शासनाच्या त्या सर्व यंत्रणांमध्ये कोऑर्डिनेशन किंवा ॲश्युरन्स कामाचं समन्वय साधण्याच्या दृष्टीने देखील ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर लिमिटेशन ऑफ पॉवर ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटच्या ज्या पॉवर आहेत त्याला लिमिटेशन करणे. आणि ॲस्पिरेशन अँड गोल्स ऑफ सोसायटी. जे एकंदरीत जी सोसायटीचे ॲस्पिरेशन आहेत त्या ॲस्पिरेशनचं देखील प्रतिबिंब हे आपल्याला त्या घटनेमध्ये उमटल्याचं पाहणं गरजेचं ठरतं. त्यानंतरनं पुढची न्यूज ही आपली पार्डन पॉवर ऑफ प्रेसिडेंट्स अँड गव्हर्नर्स. जे गव्हर्नर आहेत किंवा आपले भारताचे राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांना पार्डनिंग पॉवर कोणत्या प्रकारचे आहेत त्या पार्डनिंग पॉवर संदर्भात आपण या बीटमध्ये चर्चा करणार आहोत. तर प्रेसिडेंटला ज्या पार्डनिंग पॉवर मिळतात त्या अनुच्छेद 72नुसार आर्टिकल 72नुसार मिळतात. तर राज्यपालांना त्याच पॉवर अनुच्छेद 161 आर्टिकल 161नुसार पार्डनिंग पॉवर मिळत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या पार्डनिंग पॉवरमधला मुख्य भेद जर लक्षात घ्यायचा झाला तर राज्यपालाला मिलिटरी कोर्ट आणि डेथ सेंटेन्स या संदर्भात पार्डनिंग पॉवर देण्याचे अधिकार नाहीत. त्याचबरोबर राज्यपाल हा स्टेट
जे लॉ आहेत त्या अनुषंगानं पार्डनिंग करत असतो, तर राष्ट्रपती हा युनियनचे जे लॉ आहेत त्याचबरोबर कोर्ट मार्शल त्या आणि डेथ संदर्भातले जे काही पनिशमेंट किंवा सेंटेन्सेस या संदर्भात त्याला पार्डनिंग देण्याचे अधिकार असल्याचं पाहायला मिळतं. पार्डनिंगचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पार्डन म्हणजे काय, कम्प्लिटली ॲब्सॉल्व द कन्व्हिक्ट, जे पूर्णतः कम्प्लिटली ॲब्सॉल्व द कन्व्हिक्सला पूर्णतः मुक्तता देण्यासंदर्भात आहे. कम्युटेशन विचार करायला गेलं तर आधी सुनावलेल्या जी काही शिक्षा असेल तिला सबस्टिट्यूट म्हणून दुसरी शिक्षा देणे. रिमिशनचा विचार करायला गेलं तर जो संबंधित सेंटेन्स कालावधी जो शिक्षेचा आहे तो कमी करणे. रिस्पाईटचा विचार करायला गेलं तर लेसर सेंटेन्स म्हणजे अपंगत्व असेल किंवा कैदी हा गरोदर महिला असेल तर त्या संदर्भातल्या त्यांना त्यांची शिक्षा कमी करण्यासंदर्भातल्या तरतूद ह्या रिस्पाईट अन्वय मिळत असल्याचं पाहायला मिळतं. रिप्रो अंतर्गत विचार करायला गेलं तर काही कालावधीसाठी डेथ सेंटेन्स ही थांबवणे या अनुषंगानं त्यामध्ये तरतुदी असल्याचं पाहायला मिळतं. ज्या राज्यपाल हा जरी डेथ सेंटेन्सला पार्डन देऊ शकत नसला तरी तो रिमिट्स अँड कम्युट्स करू शकतो. त्यामुळे राज्यपालाची ही पॉवर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची आपली बीट ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1961 संदर्भात आहे. ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 हा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार जे काही युनियन किंवा जे आपल्या भारताचे पार्लमेंट असेल, स्टेट असेंब्लीज असतील किंवा जे द ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 ॲक्ट प्रोव्हाइड द लँग्वेज विच मे बी यूज फॉर ऑफिशियल पर्पज ऑफ युनियन फॉर ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस इन पार्लमेंट फॉर सेंट्रल अँड स्टेट ॲक्ट्स फॉर सर्टन पर्पजेस ऑफ हायकोर्ट्स. म्हणजे आपल्या केंद्रीय सदनाचे जे कामकाज चालणार आहे, ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस होणार आहे त्या संदर्भात कोणत्या भाषेचा वापर केला जावा या अनुषंगाने आलेला हा कायदा आहे. तर या ॲज पर दिस ॲक्ट इंग्लिश अँड हिंदी शॅल बी द यूज फॉर सर्टन स्पेसिफिक पर्पजेस. म्हणजे जे काही सदनाचं काम चालणार आहे किंवा एकंदरीत शासन व्यवस्थेचं काम चालणार आहे ते हिंदी आणि इंग्लिश ह्या दोन भाषेत चालेल अशा पद्धतीची तरतूद ही ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 मध्ये आलेली आहे. यानुसार म्हणजे शासनाचं रिझॉल्युशन असेल, रूल्स, जनरल ऑर्डर्स असतील, नोटिफिकेशन असतील, प्रेस कम्युनिकेशन असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अदर रिपोर्ट्स, लायसन, टेंडर ह्या सगळ्या बाबी या हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये असणार या संदर्भातली तरतूद ही ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 आल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आपली पुढची बीट ही फंडामेंटल राईट संदर्भात आहे. आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल राईट विरोधात आपण सर्वोच्च न्यायालय असेल किंवा भारतातील इतर न्यायालयांमध्ये हायकोर्ट असेल यामध्ये अपील करू शकतो. पण हे अपील करत असताना राज्य संस्थेविरुद्ध जर आपण करत असलो त्याचबरोबर आपल्याला काही फंडामेंटल राईट हे प्रायव्हेट प्लेयरच्या विरोधात देखील फंडामेंटल राईटची मागणी करत असताना वापर करता येऊ शकतो. तर हे कोणते ॲक्ट आहेत? जे हॉरिझॉन्टल ॲक्टचा विचार करायला गेलं तर ॲप्लाय अगेन्स्ट द प्रायव्हेट ॲक्टर म्हणजे जे प्रायव्हेट ॲक्टर आहेत किंवा नॉन गव्हर्नमेंटल भाग आहे त्यांच्या विरोधात देखील आपल्याला फंडामेंटल राईटची मागणी ही हॉरिझॉन्टल राईट अंतर्गत करता येऊ शकते. या अनुषंगानं भारताच्या फंडामेंटल राईट अंतर्गत आज जे काही ॲक्ट आहे त्यातील आर्टिकल 17 जे प्रोहिबिशन ऑफ अनटचॅबिलिटी आहे त्यानुसार हॉरिझॉन्टल फंडामेंटल राईटची मागणी करून आपण सोसायटी विरुद्ध किंवा नॉन गव्हर्नमेंटल व्यक्तीच्या विरोधात देखील तक्रार करू शकतो. त्यानंतर 15(2) विचार करायला गेलं त्या डिस्क्रिमिनेशन ऑफ सेक्स, कास्ट, रेस हे अवॉइड केलं किंवा प्रोहिबिट केलं. यामध्ये सार्वजनिक स्थळे असतील किंवा रेस्टॉरंट असतील यामध्ये देखील व्यक्तीला जर परवानगी दिली नाही तर त्या अनुषंगाने तो हॉरिझॉन्टल राईट अंतर्गत त्या पद्धतीचा ते संबंधित खाजगी आस्थापनेविरुद्ध किंवा व्यक्तीविरोधात तक्रार देऊ शकतो. त्यानंतर राईट टू जो आपला आर्टिकल 21 अंतर्गत राईट टू प्रायव्हसी आहे त्यासाठी देखील खाजगी व्यक्तीविरोधात तुम्ही फंडामेंटल राईटची मागणी करू शकता किंवा आर्टिकल 24 चाइल्ड लेबर यानुसार देखील आपण खाजगी आस्थापनेविरोधात फंडामेंटल राईट संदर्भात तक्रार नोंदवू शकतो. तर व्हर्टिकल राईट म्हणजे काय असतं? आर ॲप्लाइड ओनली अगेन्स्ट द पब्लिक ॲथॉरिटी. पब्लिक ॲथॉरिटी विरोधात असेल तर ते व्हर्टिकल राईट्स आहेत आणि सोसायटी विरोधात जर तुम्हाला ते त्या विरुद्ध अपील करता येत असेल तर ते हॉरिझॉन्टल फंडामेंटल राईट आहेत. ह्या दोन कन्सेप्ट आपल्याला या दृष्टीनं माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची न्यूज आपली ही लेजिस्लेटिव्ह काउन्सिल संदर्भात आहे. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा जर आपण विचार करायला गेलो
सर्वसाधारणपणे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल संदर्भात भारताच्या घटनेमध्ये अनुच्छेद 171 आर्टिकल 171 नुसार तरतूद आली असून त्यानंतर कंपोजिशन ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल या संदर्भातल्या तरतुदी आलेल्या आहेत। तर आर्टिकल 171(1) नुसार जी संबंधित राज्याची असेंब्ली आहे त्या असेंब्लीच्या 1/3 एवढ्या सदस्य संख्या ही तुमच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये असू शकते किंवा ती नॉट लेस दॅन 40 40पेक्षा कमी नसावी अशा पद्धतीची तरतूद ही आर्टिकल 171(1) अन्वये आल्याचे आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर एकंदरीत ते कंपोजिशन आहे कोणत्या पद्धतीने त्यांची निवड करायची यासाठी आर्टिकल 171(3) नुसार यामध्ये तरतुदी आल्या आहेत। त्यानुसार आर्टिकल 171(3)(a) नुसार 1/3 मेंबरची नेमणूक ही म्युन्सिपाल्टीज डिस्ट्रिक्ट बोर्ड्स किंवा लोकल अथॉरिटी यांच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे। 1/12 म्हणजे 1/12 एवढे प्रतिनिधी हे ग्रॅज्युएट मतदारसंघातनं तर 1/12 एवढे टीचर मतदारसंघातनं तुम्ही निवडून देऊ शकता। आणि जे बाकी या संदर्भातल्या तरतुदी आल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं उर्वरित जे सदस्य आहेत त्यांची नेमणूक ही गव्हर्नर करत असल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात तरतूद ही आपल्याला आलेली आहे। तर त्यामध्ये लिटरेचर, सायन्स, आर्ट, कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स, सोशल सर्व्हिसेस या संदर्भात विशेष काम केलेल्या प्रतिनिधीची नेमणूक हा राज्यपाल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांना त्या क्षेत्रातलं विशेष नॉलेज, स्पेशल नॉलेज आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असावा अशा पद्धतीनं व्यक्तीची नेमणूक ही राष्ट्रपती राज्यपाल हा लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये करत असल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतरनं फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट संदर्भातली बातमी आहे। तर फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टचं सर्वप्रथम 2000 मध्ये 11 फायनान्स कमिशनने अशा पद्धतीच्या ज्या पेंडिंग केसेस आहेत त्याचा निपटारा करण्याच्या अनुषंगानं फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टची स्थापना करावी अशा पद्धतीची सूचना केली होती। त्या अनुषंगानं ॲडहॉक बेसिसवर जजेस ऑफ फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत त्यांची नेमणूक ही ॲडहॉक पद्धतीने केली जात असल्याचं पाहायला मिळते। तर याच अनुषंगानं हायकोर्ट सिलेक्ट दे मग ते रिटायर जजेस असतील, इलिजिबल ज्युडिशियल ऑफिसर असतील किंवा मेंबर ऑफ बार यांची नेमणूक ही ॲडहॉक पद्धतीनं जजेस ऑफ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केली जात असल्याचे पाहायला मिळते। 2010 ते 11पर्यंत ही कंटिन्यू फास्ट ट्रॅक कोर्टची ज्या यंत्रणा आहेत त्या कार्यरत होत्या त्यासाठी सुप्रीम कोर्ट त्यांना डायरेक्शन देत होतं। पण 2011मध्ये केंद्र शासनानं या संदर्भातील जी योजना होती ती डिस्कंटिन्यू केली। त्यानंतरनं संबंधित राज्यानं अशा योजना कार्यरत ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळतं। स्टेट गव्हर्नमेंट कुड इस्टॅब्लिश फास्ट ट्रॅक कोर्ट फ्रॉम ओन फंड, त्यांच्या स्वतःच्या काही निधी आहेत त्या अनुषंगानं ते तसे कोर्ट चालू शकतात। 2012ला जे दिल्ली गँगरेप संदर्भातली वर्मा कमिटी आली होती त्यांनी देखील पब्लिक सेंटेन्स फेवर इन स्पीडी जस्टिस स्टेट वेअर रिक्वायर टू सेट अप फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट, म्हणजे पब्लिक सेंटेन्स ही स्पीडी जस्टिससाठी फेवर करते त्या अनुषंगानं मग तुम्ही फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टची स्थापना केली पाहिजे अशा अनुषंगाची शिफारस देखील किंवा सुतोवाच देखील वर्मा कमिटी जी 2012च्या दिल्ली गँगरेप संदर्भात गठीत करण्यात आली होती तिने केल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतरनं ग्राम न्यायालयाचा जर विचार करायला गेलं तर ग्राम न्यायालय ॲक्ट 2008 नुसार ग्राम न्यायालयाची स्थापना होत असल्याची पाहायला मिळते। स्टेट गव्हर्नमेंट सर्वोच्च न्यायालयाशी कन्सल्टेशन करून ह्या संदर्भातील ग्राम न्यायालयाची बाउंड्री किती असावी, त्यांची सीमारेषा किंवा कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये स्थापना करावी या संदर्भातली तरतूद ही हायकोर्टाशी कन्सल्टेशन करून राज्य सरकार करत असल्याचं पाहायला मिळतं। या अनुषंगानं जे ग्राम न्यायालय त्यांच्यामार्फत मोबाईल कोर्ट त्यानुसार जस्टिस डिलिव्हरी करण्याच्या अनुषंगानं कारवाई करण्याची साठी तरतुदी आल्याचे पाहायला मिळतं। जे या मोबाईल कोर्ट असेल किंवा ग्राम न्यायालयावरमधील ज्यांची नेमणूक होती ती स्टेट गव्हर्नमेंट करत असल्याचं पाहायला मिळतं। स्टेट गव्हर्नमेंट जे न्यायाधिकारी जो प्रिसाइडिंग ऑफिसर असतो ग्राम न्यायालयाचा त्याला न्यायाधिकारी म्हटलं जातं आणि त्याची नेमणूक ही हायकोर्टाशी कन्सल्ट करून राज्य शासन करत असल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये जे तुम्ही ग्राम न्यायालय प्रस्थापित करणार आहे त्यामध्ये ST ST वुमन किंवा अदर या सेक्शनला देखील प्रतिनिधित्व देणं या कायद्यामध्ये त्या संदर्भातल्या तरतुदी आलेल्या आहेत। या ज्या ग्राम न्यायालय आहेत त्यांना सिव्हिल आणि क्रिमिनल ह्या दोन्ही प्रकारच्या
ज्युरिडिक्शन पॉवर आणि अथॉरिटी असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर आपली पुढची भेट आहे 6 शेड्यूल संदर्भातले. 6 शेड्यूलचा जर विचार करायला गेलं तर जे आपल्या भारतातील आसाम, मेघालय, त्रिपुरा किंवा मिझोराम ही 4 राज्य आहेत, त्या राज्यांसंदर्भातली तरतुदी ट्रायबल कम्युनिटीच्या वेलफेअरसाठी किंवा तिथल्या एकंदरीत प्रशासनासंदर्भातल्या ह्या तरतुदी ह्या 6 शेड्यूलमध्ये आल्याचं पाहायला मिळतं. आर्टिकल 244(2) आणि आर्टिकल 275(1) या अनुषंगानं 6 शेड्यूल संदर्भातल्या तरतुदी आलेल्या आहेत. 244 प्रोव्हाइड्स स्पेशल सिस्टीम फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्टन एरिया. सर्टन एरियाच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी विशिष्ट अशी प्रशासकीय यंत्रणा ही पुरवत असल्याचं पाहायला मिळतं. 275 नुसार जे स्टॅच्युटरी ग्रँड येणार आहेत सेंट्रल जो आपला फंड असणार आहे CFI जो आपला फंड आहे त्या फंडातून जी रक्कम येणार आहे ती स्टॅच्युटरी ग्रँड येणार आहेत त्या मिळण्यासंदर्भात 275 नुसार ग्रँड मिळणार आहेत. त्यानंतर या 6 शेड्यूलचा जर विचार करायला गेलं तर या 6 शेड्यूलमध्ये प्रामुख्यानं ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल येणार आहे. ह्या ॲटोनॉमिक डिस्ट्रिक्ट कौन्सिलला लेजिस्लेटिव्ह, ज्युडिशियल किंवा टॅक्स संदर्भातल्या पॉवर असणार आहे. रेग्युलेटरी पॉवरचा जर विचार करायला गेलं तर कन्स्ट्रक्ट, मॅनेज प्रायमरी स्कूल असतील, डिस्पेन्सरी असतील किंवा मार्केट फेअर या संदर्भातलं रेग्युलेटरी मेकॅनिझम हे या ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल करू शकतात. त्याबरोबर ज्युडिशियल आणि टॅक्स कलेक्शन या संदर्भातल्या देखील तरतुदी त्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ॲटोनॉमस रिजन, ज्यावेळेस त्या डिस्ट्रिक्ट कौन्सिल अंतर्गत जास्त ट्रायबल कम्युनिटी जर असतील तर त्या कम्युनिटीच्या अनुषंगानं तशा तरतूद करण्यासाठी ॲटोनॉमस रिजन देखील प्रस्थापित करण्याची तरतूद आहे. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह पॉवर, ज्या ॲटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल स्थापन करण्यात आलेले आहे त्यांना इम्पॉवर टू मेक लेजिस्लेटिव्ह लॉज विथ ड्यू अप्रुव्हल फ्रॉम गव्हर्नरचे अप्रुव्हल घेऊन लेजिस्लेटिव्ह लॉ करण्याचे देखील तरतुदी त्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हा केंद्र शासनानं 2018मध्ये लॉन्च केलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं सोशो इकॉनॉमिक इंडिकेटरवर भर देऊन ॲसेलरेट इम्प्रूव्हमेंट करण्याचं प्रयोजन आहे. द मोस्ट अंडर डेव्हलप डिस्ट्रिक्ट आहेत ते भारतातले अंडर डेव्हलप, त्या डिस्ट्रिक्टमध्ये विकास कसा घडवून आणता येईल या अनुषंगानं आलेले तरतुदी का त्यासाठी केलेले केंद्र शासनाचे प्रयत्न म्हणून आपल्याला ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामकडे पाहावं लागतं. द प्रोग्राम इम्प्लिमेंटेड जे भारतातील एकूण जिल्ह्यापैकी जे अंडर डेव्हलप 112 डिस्ट्रिक्ट आहेत त्यामध्ये 35 डिस्ट्रिक्ट हे लेफ्ट विंग एक्स्ट्रीम आहेत, त्यांच्या अनुषंगानं आलेला हा प्रोग्राम आहे. तर यामध्ये प्रामुख्यानं पॉलिसी आणि गव्हर्नन्समध्ये सुधारित ॲप्रोच वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे मुव्हिंग बियॉन्ड द इकॉनॉमिक मेजर्स ऑफ सक्सेस, फक्त आर्थिक निकषावर आधारित तुमचं यश न मोजता त्याच्या पलीकडे जाऊन बाकीच्या बाबींकडे या ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट प्रोग्राममध्ये लक्ष पुरवण्यात आलेलं आहे. ॲनेबलिंग इक्विटेबल रिजनल डेव्हलपमेंट, जी डेव्हलपमेंट होणार ती इक्विटेबल हवी या अनुषंगाने देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे. कोऑपरेशन असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम आहे यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने विकास घडवून आणता येईल याचा देखील या ठिकाणी विचार हा करण्यात आलेला आहे. फोकस हा मेजरली हेल्थ, न्यूट्रिशन, एज्युकेशन, ॲग्रिकल्चर अँड वॉटर रिसोर्सेस, फायनान्शियल इन्क्लुजन, स्किल डेव्हलपमेंट आणि बेसिक इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर या सर्व बाबींचा विचार करून हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपली शेवटची 21वी बीट ही नीती आयोगासंदर्भात आहे. यामध्ये नीती आयोग कोणते रिपोर्ट काढते किंवा कोणते इंडेक्सेस करते फक्त आपण त्याची लिस्ट ही यामध्ये पाहणार आहोत. त्यानुसार कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स, स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स, एनर्जी स्टोरेज सिस्टीम, रोडमॅप फॉर इंडिया 2019 ते या अनुषंगाने. त्यानंतर सिलेक्टेड बेस्ट प्रॅक्टिसेस इन वॉटर मॅनेजमेंट, डाटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स, व्हिजन 2035 पब्लिक हेल्थ सर्व्हिलन्स इन इंडिया इनोव्हेशन इंडेक्स या संदर्भातल्या इंडेक्स ही नीती आयोग काढत असल्याचे पाहायला मिळते. अशा पद्धतीच्या प्रिलिम 21च्या धर्तीवर आवश्यक असलेल्या सिग्निफिकंट बिट्स घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत राहू. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.